मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह घाटमाथ्यावर आज पावसाचा रेड अलर्ट तर 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी. 3 दिवसात पाणीसाठ्यात 3% वाढ. धरणात आज 9.41% पाणीसाठा. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. भाजी मार्केट, 3 बत्ती मंडई परिसरात 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी. परिसरातल्या अनेक दुकानांमध्येही पाणी. वसईच्या मधुबन परिसरात 4ही रस्त्यांवर पाणी. पावसाचा जोर वाढल्यानंतर मधुबन परिसर पूर्णतः पाण्याखाली. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. वसई विरार शहरामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. चंदनसार कोपरी गावातील रस्ता 3 फूट पाण्याखाली. डोंगरावरील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं साचलेल्या पाण्यातून जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास. पालघरच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस. कपाशी, केळवा रोड, स्टेशन रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद. रायगड जिल्ह्याला सर्वत्र पावसानं झोडपलं. अंबा नदी धोका पातळीवर तर अलिबाग, मुरुड, पेण, रोहा तालुक्यात देखील मुसळधार पाऊस. रत्नागिरीतील माजलगाव तेलगाव महामार्गावर साचत असलेल्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त. उपाययोजना करण्याची मागणी. पाण्यामुळे रस्त्याला तळ्याचं स्वरूप. मुसळधार पावसाचा माणगाव पुणे राज्यमार्गाला फटका. उतेखोल परिसरात रेल्वे ब्रिज खाली पाणी साचल्यानं वाहन चालकांची मोठी कसरत. रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर आणि खेडसह दापोली आणि मंडणगडमध्ये मुसळधार पाऊस. खेडमध्ये जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. घाट परिसरात पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीवर मोठा परिणाम. स्थानिकांना सतर्कतेच्या सूचना. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर. प्रशासनाकडून खबरदारी. चिपळूण शहरातील संभाव्य पूर येणाऱ्या ठिकाणांची पाहणी. एनडीआरएफचं पथक चिपळूणमध्ये दाखल. पश्चिम घाटात मुसळधार पाऊस. साताऱ्यातील महाबळेश्वर ते रायगडमधील पोलादपूरला जोडणारा आंबेनळी घाट 4 दिवस बंद. दाट धुकं, दरडीचा धोका असल्यानं घाट वाहतुकीसाठी बंद राहणार. सांगलीच्या वारणा नदीवरील मांगले, सावर्डे बंधारा पाण्याखाली. रस्त्यावरची वाहतूक पूर्णतः बंद. शिराळा तालुका आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस. जनजीवन विस्कळीत. सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्त्यावर पाणी साचलं. आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी. धुळ्यातील दोंडाईचा आणि साक्री परिसरात पावसाची जोरदार हजेरी. हतनूर धरणातून पाणी सोडल्यानं तापी नदी पात्रातही वाढ तर बळसाणे परिसरात अमरावती नदीला पूर. मुसळधार पावसानं गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाच्या साठ्यात वाढ. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू. 4 दरवाजांमधून 3036 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे सगळे 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. 1,30,888 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस. महाबळेश्वरमधील वेण्णा तलावातील पाणीसाठ्यात वाढ तर पावसाचा जोर कायम राहिल्यानं छोटे धबधबे ओसंडून वाहू लागले तर पावसाची संततधार राहिल्यास तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता. पावसाच्या आगमनानंतर पुण्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील भीमाशंकर परिसर निसर्ग सौंदर्यानं बहरला. धुक्याचे ढग, रिमझिम पाऊस आणि हिरवाईनं नटलेल्या वनराईची पर्यटकांना भुरळ. कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडीचा धबधबा ओसंडून वाहू लागला. राधानगरी तालुक्यातील हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. रायगडच्या महाड तालुक्यातील तब्बल 72 गावं दरडप्रवण क्षेत्रात असून यापैकी 20 गावं ही अति धोकादायक परिस्थितीत. आपत्ती विभागाकडून स्थलांतरित होण्याच्या सूचना. 1146 नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर. दरडी कोसळून दुर्घटना होण्याच्या घटनांमध्ये वाढ. यवतमाळमध्ये पावसाची संततधार. रखडलेल्या पेरण्यांना वेग. आतापर्यंत केवळ 30 ते 35% पेरण्या पूर्ण तर जलसाठ्यात पावसामुळे वाढ होणार. हवामान बदलावर बीबीएफ तंत्रज्ञानाचा प्रभावी उपाय. धाराशिवच्या रुईभर इथे जिल्हाधिकाऱ्यांकडून बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे ट्रॅक्टरनं पेरणी. अतिवृष्टी आणि पावसातील खंड यासारख्या परिस्थितीतही पीक टिकवण्यासाठी बीबीएफ पद्धत प्रभावी.
मुंबईतील माटुंगा परिसरात मोठं झाड कोसळलं, पार्क केलेल्या वाहनांचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून घटनास्थळाचा आढावा. पहिल्याच पावसानं गोंदिया नगर परिषदेच्या इमारतीचा स्लॅबचं प्लास्टर कोसळलं. इमारतीला ठिकठिकाणी गळती. काही विभागाचं स्थलांतर. जीव मुठीत धरून कर्मचारी काम करत आहेत. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात तरंगत्या पुलासाठी हालचाली सुरू. गॅबियन वॉलचा भराव खचल्यानंतर वायाडक्ट पूल उभारण्याच्या हालचाली. पुलाचा आराखडा तयार करण्यासाठी एजन्सीची नेमणूक. मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील कंत्राटदाराविरोधात गुन्हा. 3 कामगार ताब्यात तर फरार कंत्राटदाराचा शोध सुरू. 2 दिवसांपूर्वी उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. केतन अग्रवाल हत्येसाठीच्या चॅटमध्ये कोडवर्ड निकनेमचा वापर. सांकेतिक भाषेत केलेल्या संभाषणाला डिकोड करण्याचे प्रयत्न सुरू. पोलिसांना सिया चेतनची कोठडी वाढवून हवी होती. चेतनच्या मोबाईलमधून डिलीट झालेला डेटा परत मिळवण्यात यश. सियाच्या घरातून 1 वर्ष जुना मोबाईलही जप्त. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सियानं मैत्रिणीशी केलेलं चॅट उघड. जे लग्न होणारच नाहीये त्या लग्नासाठी विमानाचं तिकीट बुक करायचंय, तुझं आधार कार्ड पाठव. मैत्रिणीसोबतचे कथित चॅट सबूत.